नमस्कार शेतकरी भावांनो, मोजक्याच सांगतो परंतु टॉप बातम्या सांगतो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये। हे बघा, हे चॅनल शेतकरी भावांचं आहे, म्हणजे तुमचं आहे आणि व्हिडिओ तुमच्यासाठी आहेत। बघा आता शेतकरी भावांसाठी जबरदस्त टॉप आजच्या बातम्या, ठळक बातम्या। हे बघा, आजच्या ठळक बातम्या आपण बघत आहोत। पहिलीच बातमी जबरदस्त आलेली आहे शेतकरी भावांनो, लक्षपूर्वक बघा, तुम्हाला कोणीच सांगणार नाही। हे बघा, या बातम्या जरी तुम्ही बघितल्या ना शेतकरी भावांनो, तर दुसऱ्या बातम्या बघण्याची गरजच नाही तुम्हाला, कारण आजच्या सर्व टॉप बातम्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। बघा आता, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून लागू होणार आहे आणि ही निवडणूक बिनविरोध न झाल्यास 25 जून पर्यंत आचारसंहिता राहणार आहे। आता आचारसंहिता शेतकरी भावांचा काय संबंध? बघा अपडेट तर बघा पहिले। हे बघा, 30 जून पूर्वी शेतकरी कर्जमाफी करण्याचे सरकारचे आश्वासन होते। शेतकरी भावांनो, 30 काय म्हटलेलं आहे? 30 जून पूर्वी, बरोबर ना? 30 जूनच्या पहिले कर्जमाफी मिळेल अशी घोषणा झालेली आहे। तर आता अपडेट आलेली आहे। काय अपडेट आहे बघा, वेगळीच अपडेट आलेली आहे की 30 जून पूर्वी शेतकरी कर्जमाफी करण्याचे सरकारचे आश्वासन होते। सहकार मंत्रालयाने तसा प्रस्तावही तयार केला होता। मात्र काय झालं बघा, आता विधान परिषद निवडणुकीमुळे हा निर्णय लांबणीवर पडणार असे दिसत आहे। बघा, यामुळे बळीराजाला कर्जमाफीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे। समजलं तुम्हाला अपडेट काय आहे? 30 जून पूर्वी शेतकरी भावांना कर्जमाफी मिळेल अशी घोषणा झाली आणि त्यानंतर आता नवीनच ही अपडेट, जे काही विधान परिषद निवडणूक आहे यामुळे कर्जमाफी लांबणीवर पडणार असं दिसत आहे, अशी अपडेट आहे। परंतु एकीकडे अपडेट अशी पण आलेली आहे की कर्जमाफीसाठी 30 जून पूर्वी कर्जमाफी द्यायची आहे, त्यामुळे त्यावरती काम जोराने चालू आहे, अशी पण अपडेट आलेली आहे। बघू या संदर्भात अजून अधिक माहिती आल्यावर मी तुम्हाला कळवतो पुढील व्हिडिओमध्ये। पुढील अपडेट बघा शेतकरी भावांनो, गेल्या काही काळापासून शेतकरी सतत अडचणीत सापडत आहे आणि गेल्या वर्षी झालेल्या गारपिटीत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते आणि त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली होती। मात्र शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज आजही आहे। नुकसानीमुळे आधीचे कर्ज भरण्यास शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज देण्यास काही बँका टाळाटाळ करत आहेत। आता बँकवाले काय करत आहेत की शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत। तर बघा आता काय अपडेट आलेलं आहे। हे बघा, अशातच आता अशा बँकांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत। याबाबत तुम्हाला माहिती दिली। हे बघा, काय झालेलं आहे की काही बँकवाले टाळाटाळ करत आहे शेतकरी भावांना कर्ज देण्यासाठी। त्यामुळे इथे बावनकुळे साहेबांनी डायरेक्ट इथे आदेश दिलेले आहेत। त्यांनी आदेश असे दिले आहेत की अशा बँकांवर डायरेक्ट थेट गुन्हा दाखल करा, असे आदेश दिलेले आहेत। बघा, चला ठीक आहे, ही अपडेट पण फार महत्त्वाची होती शेतकरी भावांसाठी। पुढील अपडेट बघा, सरकारने शेतकऱ्यांना गिफ्ट दिले आहे। बघा, महत्त्वाची अपडेट काय आहे? अपडेट बघा, सरकारने शेतकऱ्यांना गिफ्ट दिले आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने 2026-27च्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। 2026 आणि 27 साठीच्या खरीप हंगामात MSP मध्ये वाढ केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। या निर्णयात धान आणि कापूस उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। धानाच्या MSP किमतीत प्रति क्विंटल 72 रुपये वाढ करण्यात आली आहे। बघा, धानाच्या MSP किमतीत प्रति क्विंटल 72 रुपये वाढ करण्यात आलेली आहे शेतकरी भावांनो। तर कापसाच्या MSP मध्ये प्रति क्विंटल 557 रुपये वाढ करण्यात आली आहे। ही अपडेट पण फार महत्त्वाची होती। पुढे बघा, आता अत्यंत महत्त्वाची अपडेट शेतकरी भावांसाठी आहे, अत्यंत महत्त्वाची। आता लक्षपूर्वक बघा काय अपडेट आहे। यंदा मान्सूनवर एल निनो, हे बघा, एल निनोचे सावट असल्याने पावसाचे प्रमाण कमी राहण्याची किंवा पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे हवामान विभागाने। या पार्श्वभूमीवर केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे। पीक पद्धतीत बदल करण्याचा सल्ला देण्यात येत आहे। बघा, या संदर्भात माहिती, कृषी विभागाने शेतकऱ्यांना मिश्र पिके, आंतरपिके आणि कमी पाण्याच्या पिकांकडे वळण्याचा सल्ला दिला आहे
आणि प्रशांत महासागरातील पाण्याच्या तापमानात होणाऱ्या बदलांमुळे एल निनोची स्थिती निर्माण झाली आहे. आता सल्ला काय देण्यात येत आहे की हे बघा, जे म्हणजे कमी पाण्याच्या पिकाकडे वळण्याचा सल्ला दिलेला आहे. मिश्र पिके घेण्याचा सल्ला शेतकरी भावांना देण्यात आलेला आहे, तुम्हाला देण्यात आला शेतकरी भावांनो. त्यानंतर आंतरपिके पण घेण्याचा सल्ला इथे देण्यात आलेला आहे. बघा आता महत्वाची माहिती. आता इथे माहिती काय आहे बघा. यामुळे यंदा मान्सून लांबण्याची किंवा पावसाला मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. एन पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पाऊस गायब झाल्यास उत्पादकांना मोठी घट येऊ शकते. काय झालं की पिकाच्या एनव्हीडी हे बघा यंदा मान्सून लांबण्याची किंवा पावसाला मोठा खंड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि एन पिकाच्या वाढीच्या अवस्थेत जेव्हा पीक वाढतील आणि तेव्हाच पाऊस गायब झाला तर उत्पादनात मोठी घट येऊ शकते. आता मिश्र पिके घ्यायला तुम्हाला सांगितलेलं आहे शेतकरी भावांनो, आणि हवामान विभागाने दिलेली किंवा कृषी विभागाने दिलेली माहिती आहे. आता मिश्र पिके कोणते आहेत ते समजून घेऊया. मिश्र पिके आंतरपिकांचाही पर्याय. हे बघा, एकाच पिकाचे नुकसान झाल्यास दुसरे पीक आधार देऊ शकते. म्हणजे सपोज दोन पीक लावलेले आहेत, एका पिकाचं सपोज पीक खराब झालं तर एक पीक आपल्याला आधार देऊ शकते. ओके, हे बघा, एकाच पिकाचे नुकसान झालं दुसरे पीक आधार देऊ शकते. यासाठी आंतरपीक पद्धत वापरावी. शेतकऱ्यांनी सोयाबीन अधिक तूर, हे बघा, सोयाबीन किंवा तूर या दोघी, सोयाबीन अधिक तूर, कपाशी अधिक मूग किंवा उडीद आणि बाजरी अधिक तूर यासारखे आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, ज्यामुळे मुख्य पीक धोक्यात आले तरी आंतरपिकातून उत्पन्न मिळते. ओके, म्हणजे टेन्शन घेण्याची बात नसणार. हे बघा, इथे सल्ला काय जबरदस्त सल्ला आहे, लक्षपूर्वक ऐका. तुम्ही एकाच वेळी दोन पिके म्हणजे सोयाबीन आणि तूर इथे घेऊ शकता. सोयाबीन आणि तूर जर घेतलं तर एका पिकाने जरी धोका दिला तर एक पिकातून आपल्याला उत्पन्न मिळेल. त्यानंतर कपाशी अधिक मूग किंवा उडीद तुम्ही पेरू शकता. त्यानंतर बाजरी अधिक तूर घेऊ शकता, हे पीक पण बाजरी अधिक तूर. ओके, म्हणजे दोघांपैकी एका पिकाने जरी आपल्याला फटका दिला तर दुसरं पीक आपल्याला वाचवू शकतं, आधार देऊ शकतं आणि आपल्याला आंतरपिकातून उत्पन्न मिळू शकतं. समजलं? तर हे होते मिश्र पीक आणि आंतरपिकाचा पर्याय. आता बघा, कमी पाण्याची कोणती पिके घ्यायची. आता कमी पाणी ज्या पिकांना लागतं ती पिके जी आहेत ती कोणती आहेत तर बघा, कमी पावसात आणि कमी कालावधीत येणाऱ्या पिकाची निवड यंदा फायदेशीर ठरणार आहे. बघा काय म्हटलेलं आहे कृषी विभागाने दिलेली माहिती आहे. मी माझ्या मनाने सांगत आहे. कृषी विभागाने हा अंदाज काढलेला आहे, संपूर्ण डेटा काढलेला आहे. आता कमी पावसात आणि कमी कालावधीत येणाऱ्या पिकाची निवड यंदा फायदेशीर ठरणार आहे असं कृषी विभाग म्हणत आहे. बघा, यामध्ये बाजरी, तूर, ज्वारी, नाचणी, मका, मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन करण्यात आले आहे. ही पिके कमी पाण्यात आणि 60 ते 20 दिवसात पदरात पडतात, ज्यामुळे पावसाचा खंड पडला तरी नुकसान कमी होते. ओके, चला समजलं असेल तुम्हाला. पुढे बघा, आता कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला काय आहे. कृषी विभागाने आता सल्ला काय दिलेला आहे लक्षपूर्वक बघा. शेतकऱ्यांनी सरसकट एकाच मुख्य पिकाची पेरणी करू नये. ओके, सरसकट एकाच पिकाची पेरणी करू नका असे इथे सल्ला दिलेला आहे. 75 ते 100 मिमी चांगला पाऊस झाल्याशिवाय आणि जमिनीमध्ये पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. पेरणी करताना दोन पिकांमधील अंतर योग्य ठेवावे, जेणेकरून उपलब्ध ओलावा पिकांना पुरेसा पडेल. त्यामुळे पारंपरिक पिकांपेक्षा लहरी हवामानाचा सामना करू शकतील अशा पिकांची निवड करणे आवश्यक आहे. ओके, आता बघा महत्वाची माहिती. मान्सून. आता पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी, पाऊस कधी येणार आहे, केव्हा येणार आहे याबद्दल सतत शेतकरी भाऊ विचारत असतात. एकदम टॉप अपडेट आहे, टॉप अपडेट पावसासंदर्भात, मान्सून संदर्भात. बघा, मान्सून अंदमानात दाखल झाला असून 26 मेच्या आसपास केरळात दाखल होईल. त्यानंतर 30 मे पर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होईल. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून मुंबईत दाखल होण्याचा अंदाज आहे. बघा, समजलं? म्हणजे अंदमानात दाखल झालेला आहे पाऊस मान्सून. त्यानंतर 26 मेच्या आसपास केरळात दाखल होईल. 26 मे पर्यंत केरळात दाखल होईल आणि 30 मे पर्यंत कोकणात दाखल होईल आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत दाखल होईल. समजलं? तर शेतकरी भावांनो, या मोजक्याच बातम्या होत्या, परंतु टॉप बातम्या होत्या तुमच्यासाठी. ओके, तर आजच्या ठळक बातम्या होत्या शेतकरी भावांसाठी. तर बघा, डेली तुमच्यासाठी
अशाच टॉप बातम्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, रोजच्या टॉप बातम्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. हे चॅनल शेतकरी भावांनो तुमचं आहे आणि हे व्हिडिओ तुमच्यासाठी आहेत, त्यामुळे रोज तुम्ही व्हिडिओ बघत राहा. शेतकरी भावांसाठी टॉप मोजक्याच असणार आहेत, परंतु तुमच्यासाठी खास बातम्या, टॉप बातम्या मी घेऊन येत जाणार आहे. त्यामुळे डेली आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा. तुम्ही एक काम करा, आता या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जरी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला रोजचे व्हिडिओ पाहता येतील, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.